नमस्कार. नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? छान. अरे छान. अरे वा, छान. चला, सकाळी शक्तिपाताला सर्वजण होती. हो. येस, कोणाचा मिस नाही झाला ना? नाही. येस, व्हेरी गुड. नंदा ओक मॅडम, तुम्ही दुसऱ्यांदा मी मिस नव्हते. केलाय आता शक्तिपात. त्या दिवशी केला ना आपण हा मागच्या वेळेला तुमचा. हा म्हणूनच मी म्हणते. आणि इकडे 3:30 झाले होते तेव्हा नाही, आपण हे मागच्या वेळेला रात्री क्लास केलेला. तर करून घेतलाय तुमचा, मग तुम्हाला ह डबल करायचंच नव्हतं हा परत. म्हणूनच मी बसले नाही, आणि तरी मी डबल बसणार होते, परंतु नाही, इकडे मग 3:30 काहीच नाही. झाले. सकाळी पण एक नाही. दोन डबल आलेले होते, मी त्यांना नाही घेतला त्यांचा. हो कारण का? तेवढी हा. एनर्जी तुमच्या शरीराने एक्सेप्ट केली पाहिजे. तुमच्यामध्ये तेवढी ओके कपॅसिटी आहे का? का ओके ओके. नाही शक्तिपात घेऊन ती एनर्जी तुम्ही हँडल करू शकणार आहात का एवढी? हा, बरोबर बरोबर. मला ते माझं झालेलं आहे, हे माझ्या पण हा डोक्यात होतं ते. हा. मी सकाळी पण एक दोन जण आले होते, मी त्यांना तेच समजून सांगितलं. तर हा तेवढी हा हा. एनर्जी तुम्ही आधी कसं आहे, तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याला हिलिंग करता तर तुमची एनर्जी दुसरीकडे जाईल. अजून हा. तुमच्या शरीरात तुम्ही किती साठवून घेणार आहात? ओके ओके. हा, ओके, बरोबर जास्त पण बरोबर. आपल्याला जेवढी आपल्याकडनं दुसऱ्याला जाणार आहे तेवढी तर घ्या तुम्ही आधी सुरुवातीला, आणि हा, तेवढी बरोबर. सफिशियंट आहे तुम्हाला. ओके. हा, ते पण होतं, आणि वेळेत पण 3:30 झालेले, तेव्हा मला शक्य नाही झालं. नाही, एक वेळा सफिशियंट आहे. ओके. ओके ओके. थँक्यू मॅम. चालेल. चला, आता आपल्याला काय करायचं आहे? एनर्जीचं ऍक्टिव्हेशन करायचं आहे. मी आता सर्वांना म्यूट करते आहे. तर सर्वांनी शांततेने प्रॅक्टिकल करायचं आहे. हा प्रॅक्टिकलचा भाग आहे आता. ओके, माझा आवाज सगळ्यांना प्रॉपर आहे? असा थंब करून दाखवा मला. ओके, सगळ्यांना प्रॉपर आवाज आहे. ओके, आता मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला आपल्याला एनर्जी जी आहे, आज आपण आपल्या क्राऊन चक्रामध्ये, आपल्या सर्व चक्रांमध्ये एनर्जी ग्रहण केली आपल्या शरीरामध्ये. तर ती एनर्जी आज आपल्याला हातांमध्ये आणि कुठे कुठे ती ग्रहण करायची आहे. आणि आता जो मी टॉपिक घेणार आहे याची तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, ती एनर्जी पूर्णपणे फील करा. ओके, चला, आता आपण सर्वात पहिले रेखीची प्रार्थना करणार आहोत. आपल्याला सर्वात पहिले रेखीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रफ करायचे आहे. दोन्ही हात या पद्धतीने रफ करायचे आहे का हातांमध्ये गरम ऊब जाणवली पाहिजे. हे बघा, आता प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जर व्हिडिओ ऑन केले आणि तुम्ही बरोबर करता आहात, चुकीचे करता आहात, तर मी बघू शकणार आहे. तुमचं चुकत असेल तर मी तुम्हाला आत्ताच चुकीचं सांगू शकते. तुम्ही जर व्हिडिओ बंद करून केले आणि तुम्ही नंतर घरी काय करता आहात ते मला समजणार नाही. त्याच्यामुळे जर मी बघू शकली तुम्ही प्रॅक्टिकल करताना, तर तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करावे लागतील. दोन्ही हात रफ केले, दोन डोळे बंद करून, पाठीचा कणा ताठ, आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. आणि सर्वांनी रेखीची प्रार्थना म्हणायची आहे. माझ्या मागे मनात म्हणायची आहे, मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये वाहत आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. क्राऊन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. ही 7ही चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे.
दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आता हातातून प्रवाहित होत आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातात आलेली आहे. तुम्हाला त्याचा फ्लो जाणवत असेल. तुम्हाला त्याचा फ्लो जाणवणार आहे. दोन्ही हातांमध्ये दिव्य एनर्जीचा फ्लो जाणवणार आहे. दिव्य एनर्जीचा फ्लो जाणवणार आहे. आपले दोन्ही हात हळूवार रब करायचे आहेत. आता तुम्हाला डोळे उघडायचे आहेत. आणि आता काय करायचं आहे, आपला डावा हात घ्यायचा. मी वरती करते आहे तुम्हाला दिसण्यासाठी. तुम्ही नॉर्मल असे हात ठेवायचे आहे. ओके, आपला डावा हात घेतला. त्याचा हा जो पंजा आहे आणि हा पंजा हा एकमेकावर आला पाहिजे. ओके, आणि हात तुमचे कप शेप मध्ये घ्यायचे आहे. म्हणजे खोलगट. आपण प्रसाद घेण्यासाठी हात कसे करतो याला कप शेप म्हणतात. मी जेव्हाही म्हणेल हात कप शेप मध्ये घ्या तर तुम्हाला असे घ्यायचे आहेत. ओके, हा कप शेप झाला. आता कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे, वरचा आणि खालचा असा. आणि आता मी म्हणते तसं बोलत जायचं आहे, मनात बोलायचं आहे. आता आपल्याला हात क्लॉकवाईज, वरचा हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे, खालचा हात नाही फिरवायचा आहे. खालचा हात स्थिर ठेवायचा आहे. वरचा हात अगदी हळूवार असा क्लॉकवाईज फिरवायचा आहे. अगदी हळूवार फिरवायचा आहे, बिलकुल घाई करायची नाहीये. रेडी? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ताट बसायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 असं आपल्याला कमीत कमी 21 वेळा करायचं आहे अंदाजे. आता दुसरा हात, जो वरती हात होता तो खाली जाऊ द्यायचा आहे. आता अपोजिट. येस, अगदी हळूवार क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हात खाली घ्यायचे तुम्ही नॉर्मल. मी तुम्हाला दाखवण्यासाठी वरती हात घेतले, हात दुखून येतील तुमचे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. आता तुमचा जो डावा हात आहे तो तुमच्या मांडीवर ठेवायचा आहे, मूठ बंद करायची आहे आणि मांडीवर ठेवायचा. दुसरा हात इथे क्राऊन चक्रावर घ्यायचा आहे. जिथे आपण लहान बाळाचं टाळू भरतो ते आपलं क्राऊन चक्र आहे, त्याला सेंटरला आपला हात घ्यायचा आहे. टच करायचा नाहीये, वरती हात घ्यायचा आहे त्याच्या. आपल्या टाळूला टच करायचा नाहीये. आणि क्लॉकवाईज अगदी हळूवार हात फिरवायचा आहे. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. Charge, heal and protect my seven chakra. 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 अगदी हळूवार. Charge, heal and protect my seven chakra. 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 या पद्धतीने आपल्याला 21 टाइम 21 वेळा घ्यायचा आहे. आता डावा हात आपला तसाच मूठ बंद मांडीवर ठेवायचा आहे. उजवा हात आपल्या नाभीजवळ घ्यायचा आहे. ताठ बसायचा आहे. नाभीला टच करायचं नाहीये, त्याच्यावर थोडं अंतर घेऊन क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. हळूवार हात घ्यायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. Charge, heal and protect my nabi chakra. 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 त्याच्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहे. टच करायचे आहे शरीराला. कप शेप मध्येच ठेवायचे आहेत हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 Charge, heal and protect my body and aura. 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 Charge, heal and protect my body and aura.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. आता दोन्ही हात हळूवार खाली घ्यायचे आहे. आता ह्या आपण 4 स्टेप केलेल्या आहेत. हे कमीत कमी 21 वेळा करायचं राहतं एक हात तिथे ठेवून. पहिली स्टेप होती आपला डावा हात, उजवा हात. त्याच्यानंतर आपलं क्राऊन चक्र, नाभी चक्र आणि हृदय चक्र. ओके, अशा आपण 4 स्टेप केलेल्या आहे. तर ह्या 4 स्टेप तुम्हाला रोज याची प्रॅक्टिस करायची आहे. तर याच्याने तुमची एनर्जी ही प्रॉपर तुमच्या एनर्जीशी ऍक्टिव्ह होईल एनर्जी. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता दोन्ही हात रब करायचे आहेत आणि आपल्याला एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. दोन्ही हात रब करायचे आणि हळूहळू पुढे मागे हात घ्यायचा आहे. बघा, एक चुंबकीय क्षेत्र तुम्हाला जाणवेल, असं चुंबकासारखा हात पुढे मागे ओढला जाईल. तर एक असा छोटासा बॉल बनवायचा आणि त्याला असं तिथे पकडून ठेवायचा. अगदी हळूवार ती एनर्जी फील करायची आहे दोघी हातांमधली. आणि त्या एनर्जी बॉलला बंद डोळे करून त्या एनर्जी बॉलला बोलायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रात आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. तुम्हाला एनर्जी आलेली जाणवेल. ही एनर्जी उचलायची आहे आणि अलगद तुमच्या क्राऊन चक्रावर ठेवायची आहे. क्राऊन चक्रावर ठेवताना जिथे आपलं टाळू आहे त्याच्यावर हात ठेवायचे नाहीये, कानाच्या वरती तिथे हात ठेवायचे आहे. मी ठेवते ते माझे बघून घ्या, त्या पद्धतीने ठेवा. हे बघा, इथे सगळ्यांनी डोळे उघडून बघून घ्या मी कुठे ठेवते आहे. येस, आपल्या हे जे आहे इथे सेंटरला, इथे आपला टाळू राहतो, इथे क्राऊन चक्र आहे. तर त्याच्यातून एनर्जी वरतून येते आहे आणि आपण जर त्याच्यावर आपले हात ठेवले तर एनर्जी बंद होऊन जाईल येणं. म्हणून आपण थोडे साईडला हात ठेवतो आहे क्राऊन चक्राच्या. ओके, येस, दोन्ही हात क्राऊन चक्रावर ठेवायचे आहे. शरीरावर कुठेही दुखत असेल, डोळे बंद, शरीरावर कुठेही दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत, तळवे आकाशाकडे. डोळे बंद, दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे, तळवे आकाशाकडे. शरीरावर कुठेही दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे. शरीरावर कुठे दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. तुमच्या शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही दुखणं असेल, तणाव असेल, कुठेही काही दुखणे असेल, काही तणाव असेल, तिथे ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या शरीरात जिथेही काही वेदना आहे, दुःख आहे, तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. त्या दुखणाऱ्या भागावर तुमचे लक्ष केंद्रित करायचे आहे. जिथे तुम्हाला सफरिंग आहे, शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही दुखणं असेल, तणाव असेल, तिथे ही दिव्य उपचार ऊर्जा हिलिंग देत आहे. तिथे ही दिव्य ऊर्जा उपचार हिलिंग देत आहे. हिलिंग देत आहे. हिलिंग देत आहे. तिथे दिव्य एनर्जीची ऊर्जा हिलिंग देत आहे. दिव्य हिलिंग होत आहे तिथे आता.
दुखणाऱ्या भागावर दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. संपूर्ण आरोग्य लाभ आपल्याला 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 होत आहे. दिव्य रेखी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेल मध्ये पोहोचत आहे. दिव्य रेखी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेल मध्ये पोहोचत आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा आपल्या प्रत्येक सेल मध्ये पोहोचत आहे आणि दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. आता जिथे दुखणं आहे तिथे फोकस करा. तुम्हाला जिथे दुखणे आहे तिथे फोकस करा. दिव्य रेखीची शक्ती तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखीची शक्ती तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखीची शक्ती तिथे पोहोचत आहे. आता तुम्हाला जिथे जिथे वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, तिथे एक हात ठेवायचा आहे. तिथे तुमचे दोन्ही हात ठेवायचे आहे. जिथे तुम्हाला दुःख आहे, वेदना आहे, त्रास आहे, तिथे तुमचे हात ठेवायचे आहेत. तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य रेखी ऊर्जा तिथे पोहोचत आहे. दिव्य रेखीची ऊर्जा तिथे पोहोचत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होतो आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होत आहे. तुमचा दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या पाठवर हात तिथेच राहू देऊन ते सर्व दुखणं तिथून निघून जात आहे. हा अनुभव करायचा आहे का तिथलं सर्व दुःख, वेदना सर्व निघून जात आहे. हा अनुभव करायचा आहे का काही क्षण तिथलं सर्व दुःख, वेदना सर्व निघून जात आहे. सर्व निघून जात आहे. परमनंटली, 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 परमनंटली सर्व निघून जात आहे. सर्व निघून जात आहे. सर्व निघून जात आहे. सर्व निघून जात आहे. यू आर द हिलिंग मॅग्नेट. You are the healing magnet. You are the healing magnet. You are the healing magnet. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला उपचार प्रदान करत आहे. दिव्य अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखीची ऊर्जा आपल्याला उपचार प्रदान करत आहे. कोणतेही जुने दुखणे असेल किंवा ताण असेल, संपूर्ण हील होत आहे. कोणतेही जुने दुखणे असेल, ताण असेल, संपूर्ण हील होत आहे. संपूर्ण हील होत आहे. संपूर्ण हील होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. थोडा वेळ काहीच बोलायचे नाही आहे. तुमच्या दुखणाऱ्या भागावर हात तसेच ठेवायचे आहे. 2 मिनिट हात तसेच राहू द्यायचे आहे. आपल्या हातांमधून व्हायब्रेशन सुरू होऊन हातांमधील व्हायब्रेशन संपेपर्यंत हात तसेच ठेवायचे आहे. हात तसेच ठेवायचे आहे.
ज्यांच्या हातातून व्हायब्रेशन यायचं संपलं असेल त्यांनी हळूहळू पूर्व अवस्थेत यायचं आहे. ज्यांच्या हातातून व्हायब्रेशन यायचं संपलं असेल त्यांनी हळूहळू पूर्व अवस्थेत परत यायचं आहे. त्यांनी हळूहळू पूर्व अवस्थेत परत यायचं आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत. कुठलीही घाई करायची नाहीये डोळे उघडायला. हळूवार डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. पाणी पिऊन घ्या बाकीच्यांनी. कसं वाटतंय? एकेकाने हात असं वर करायचा आहे, मी त्याला विचारेल. घाई करू नका, एका वेळी गोंधळ होईल. शुभांगी मॅडम बोला. माईक माईक तुमचा म्यूट आहे, तो ऑन करा. तोपर्यंत मधुरा मॅडम तुम्ही तुमचा माईक ऑन करून ठेवा. त्यांचं झालं का मी लगेच तुम्हाला विचारेल. माझे मणके दुखत होते इथं बसायच्या आधी सुद्धा, आणि अर्धा पाऊण तास दररोज दुखतात माझे. पण आज इथल्या इथेच मला ते फील झालंय की माझं दुखत नाहीये म्हणून. अरे वा, थोडं उठून बघा, मणके थोडं पण चालून बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते बघा. ऍक्च्युली त्या मणक्यांपर्यंत माझा हात नाही पोहोचला, पण खालचा हात थोडासा पोहोचलेला होता. तर जेव्हा ते म्हणजे हिलिंग आलं असं म्हणते मी, त्यावेळेस तो हात आपोआप खाली सरकला माझा. अरे हे वा. पण मला जाणवलं, आणि ते थोडंसं चुंबकीय पण जाणवलं त्याच्यामध्ये. येस 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 येस. थँक्यू व्हेरी मच. हो येस, हे आपलं सेल्फ हिलिंग होतं. तर तुम्हाला काय हा, करायचं आहे, आजचं रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही 2-3 दिवस सारखं करा, बघा तुम्हाला खूप आराम पडून जाईल. एक बोलते उद्यापासून मी आज दुपारी चालले ते उत्तर वाहिनीला, कसं करावं काय की आता ते आपले रेकॉर्डिंग बघा ना मग. चालेल. थँक्यू व्हेरी मच. येस. ओके, मधुरा मॅडम बोला. हा, मला जसं तुम्ही जसं म्हणता चुंबकीय, तसं मला जाणवलं आज जेव्हा तुम्ही म्हणत होतात की हात असं, तेव्हा पण असं वाटत होतं की आपण काहीतरी खरंच बॉल धरला आहे. येस. हे जाणवलं मला. आणि दुखणाऱ्या भागावर आराम पडला. हो. येस येस. आणि शारदा माझी आई पण आहे, हा बोला आई बोला. पण आहे सोबत. तर अच्छा. तिचा परवा पाय मुरगळला होता, तर ती आता तेच सांगत होती. म्हणजे पायावर ते बसू शकत नव्हते म्हणजे मी. पण बरं ते आता मग. इतकं जवळपास अर्धा पाऊण तास झाला आपण बसलोय, तर काही अच्छा, दुखत नाही, काही नाही, काही नाही, एकदम रिलॅक्स. खूप छान थँक्यू. खूप छान खूप छान खूप छान. हे बघा ना. येस येस येस, बघा किती छान. त्यांचा पाय मुरगळलेला होता, तो बसू देत नव्हता आणि त्यांना आता आरामशीर अर्धा पाऊण तास झालं बसल्या आहेत त्या. खूप छान. धन्यवाद मॅडम. हो थँक्यू. शारदा मॅडम मॅडम बोला. मांडी घालून बसते ना, तर मी थोडा वेळ बसू शकते, नंतर ना थोडा दुखण्याचा आवाज तुमचा स्लो आहे, थोडं मोठ्याने बोलतात का? आवाज तर फुल आहे माझा. नाही, मग माईक थोडा जवळ घ्या. आता येतोय? येस येस. हा, तर माझा उजवा पाय आहे ना, कमरेची जी राईट साइड असते ना ती, ते तिथे खूप कळ निघते. असं थोडा वेळ मी मांडी घालून बसू शकते, पण नंतर मग कळ आली की ती पाय असा करावा लागतो मला. तर मग ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी तिथे हात ठेवला, दोन्हीकडे ठेवला, तर ते जाणवत होती ते गरम असं, जसं आपल्याला होतं ना तसं हात गरम होतं तसं ते जाणवत होतं, आणि ते पेन कमी झाला. अरे वा, खूप छान. हा, नाही तर मला कळ लागते ना, तर ते पाय हे केल्याशिवाय मला ते सहन होत नाही, येस येस. असं होऊन जातं. अरे वा, खूप थँक्यू छान. थँक्यू सो मच. हा, खूप छान मला खूप छान. कालपासून उजवा पाय खूप दुखतोय. आता सुनबाईला म्हटलं मला तेल लावून ते वगैरे सगळं सकाळी झालं सगळं. आता बसली तर ते केलं ना असं, त्याच्याने मला बरं वाटतंय.
येस येस आणि बरोबर. ते व्हायब्रेशन पण असे जाणवत आहेत ते, म्हणजे हातामध्ये काहीतरी आहे असं आहे एनर्जी आहे. हा हा येस एनर्जी. येस हा येस येस खूप छान खूप छान. तेच मग माळजप करताना पण माझा तोच प्रॉब्लेम होतो की मांडी घालून कंटिन्यू बसू शकते, मग पाय वरती करते, शेवटी स्वामीला सांगते सॉरी माझा पाय दुखतोय बरोबर आहे असं बरोबर. करते. येस हा थँक्यू सो मच. येस येस येस. अजून मॅडम मला पण ऊर्जा जाणवली बरं आज. हो ना. अरे वा. तुमच्या हो कमरेचं कसं आहे दुखणं आता? आराम पडला? तुम्ही कमरेवर हात ठेवले होते बघितलं मी. माझ्याकडे बसलं नाही जात तरी मी बसली इतका वेळ समजा. अच्छा हो तो आराम मिळाला. आणि सकाळी पण मला काय झालं, त्या याला बसलो आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, हो त्यावेळेला माझे आपोआपच असे होठ हालायला लागले. अच्छा. म्हणजे अशी काहीतरी हे आली असं वाटतं. एनर्जी येत होती, एनर्जी तुमच्यापर्यंत होती पोहोचत होती. खूप छान खूप त्या छान. या होटांच्या ह्याच्यात. अरे वा. आणि आता आहे ना असं थोडं बरं वाटतं, म्हणजे आता मी इतका वेळ बसू शकली. नाही तर मी म्हणत होती ना माझ्याकडे बसत नाही असं हो एकदम. हो हो. खूप पण बरं छान. वाटतं आता. येस हो येस हो. येस. आता आहे ते पण निघून जाईन, आता जे असेल थोडं ते पण हो निघून हो जाईल. सगळं एकदम छान होणार आहे बघा. काहीच राहणार नाही, तुमचं सगळं छान होणार आहे. आणि तुम्ही प्रॉपर बसून सगळं छान पद्धतीने करणार आहात. हो येस तेच. येस. येस. हा नंदा मॅडम बोला. बाकीच्यांनी आपले माईक म्यूट करून द्या. नंदा मॅडम बोला. आवाज येतो का? हो येतोय. मला मला तरी म्हणजे काय दुखतं हे कळलंच नाही, पण माझे डोळे दुखतायत पण मी डोळ्यावर हात ठेवले होते तर मला फ्रेश वाटलं. अरे वा खूप छान. डोळे माझे दुखत होते आणि थोडस हे वाटत होतं, पण आता ते मानसिक का काय माहिती नाही, पण डोळ्यामध्ये जरा शक्ती जान आल्यासारखं झालं ते, नाही तर येस. मरगळल्यासारखे झाले होते डोळे. अच्छा अच्छा खूप छान. मरगळ आली होती अशी डोळ्यांवर, तर ते असं मला फ्रेश वाटलं एकदम. अरे वा. अजून थँक्यू मॅडम. हो थँक्यू. वंदना मॅडम बोला. माझ्या पण डोक्यात आणि पूर्ण पायापर्यंत मुंग्या आल्या होत्या मॅडम. अच्छा तुमचं काही दुखत होतं का शरीराचा भाग? हा हो माझं खूप जास्त आणि भरपूर दिवसापासून दुखतंय झाले. आता 1 वर्षच होत आले माझे. हे पूर्ण मान आणि खांद्याचे पूर्ण खडल्यासारखे मॅडम. खूप त्रास आहे मला, बसला पण तर जात मग नाही. तुम्ही तिथे हात ठेवले आणि होते हात का पण आता? असे जास्त. आता हात ठेवले होते का तिथे? हा ठेवले. मग आता कसं वाटतंय हो तुम्हाला? दोन्ही पण हात ठेवले होते. थोडं रिलॅक्स वाटतंय पहिल्यापेक्षा. अच्छा आणि सकाळच्या यानं पण असं फ्रेश वाटतं. माझे असे म्हणजे ह्या दुखण्यामुळे विचार करू पण मनामध्ये एवढे निगेटिव्ह विचार येत असतात ना, ते आता सगळं मला असं आज रिलॅक्स वाटतंय पहिल्यापेक्षा. तेच पॉझिटिव्हिटी येणं पण खूप महत्वाचं आहे. व्हेरी हो. गुड व्हेरी गुड. नंतर कोण आहे? सुवर्णा मॅडम बोला. हा मॅम मला मायग्रेनचा त्रास आहे. मी डोक्यावरती हात ठेवलेला होता. मग अशी एनर्जी थोडी जाणवत होती हातांमध्ये. आणि आता थोडं रिलॅक्स वाटते मला ते केल्यानंतर. अरे वा खूप छान अं, खूप छान. सुषमा मॅडम बोला. माईक तुमचा म्यूट आहे. येतोय का आवाज? हो आता येतोय. माझा गुडघा खूप दुखत होता मॅडम, आणि एक पाय. पण आता मला बरंचसं छान वाटतंय तिथे. हो ना. व्हेरी हो. गुड व्हेरी गुड. आणि सकाळी पण मला असं जाणवलं की आपल्यामध्ये काहीतरी एक एनर्जी आली. येस येस येस. विजय तेव्हापासून साळुंके. खूप फ्रेश वाटतंय. विजय साळुंके कोण आहे? कुठे आहे? हा बोला सर. हॅलो हॅलो मॅडम, मी बोलते सुरेखा विजय साळुंके. हा हा बोला. हा मॅडम, मला आहे ना संपूर्ण शरीरामध्ये ना एनर्जी फील झाली. आणि माझं आहे ना 1.5 ते 2 वर्षापासून डोक्यात मुंग्या येणं, डोकं दुखणं असा त्रास होतो मला. आणि मला आर्केटेरियाचा त्रास आहे मॅडम 2 वर्षापासून. तर मी आहे ना डोक्यावर पण हात ठेवले आणि पूर्ण शरीरावर पण असं म्हटलं का आर्केटेरिया माझा आता पूर्ण निघून जात आहे आणि पूर्ण एनर्जेटिक फील करत होते मी संपूर्ण शरीरामध्ये. आणि व्हायब्रेशन खूप होते हातामध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं हात खाली घ्या, तरी पण माझे बराच वेळ हात होते. नंतर आहे ना हाताला कळ लागली म्हणून विनाकारण मला म्हणजे ते खाली घ्यावे लागले. पण येस व्हायब्रेशन एवढी एनर्जी जाणवत होती ना, फील होत होतं ते सगळं. येस खूप येस. छान वाटलं.
येस, खूप छान एनर्जी मिळाली तुम्हाला. खूप छान. माझ्या टार्गेट एरिया जाईल का मॅडम? येस येस, सगळं जाणार आहे याच्याने. असं कुठलंच हे नाहीये का ते जात नाही. एक लेडीज होत्या, त्यांना मला फ्रोझन शोल्डरचं विचारत होत्या 2 दिवसापासून. त्यांना मी बोलली होती का आज आपल्याला करायचं आहे हिलिंग. हो मॅडम, मी सांगितलं होतं. हो हो, मग तुम्हाला आराम आहे. पडला ना फ्रोझन शोल्डरला? हा, थोडं पहिल्यापेक्षा थोडं असं रिलॅक्स वाटतंय, तरी पण दुखतंय आणखी. हे बघा, ते एकदम खूप आता जास्त फ्रोझन शोल्डरचं हळूहळू तुम्ही जसं हे रोज कराल ना, आज तर मी तुमच्याकडनं पहिल्यांदा करून घेतलंय. ओके, तुम्ही हे हो रोज हो रेकॉर्डिंग ऐका आणि त्या पद्धतीने तिथे हात ठेवून करा. तुमचं अजून लगेच हो हो लक्षात येणार नाही, तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकता, एक लावून द्यायचं रेकॉर्डिंग आणि त्या पद्धतीने हात ठेवत चला. बघा, तुम्हाला खूप आराम पडून जाईल. हो मॅडम, मला खूप आणि दोन्ही पण हाताला त्रास आहे ना, तो खूप जास्त येस येस त्रास आहे येस मला. येस 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 तेच. हा, बोला सर तुम्ही. हा, बोला. सृष्टी, सोनाली नाव लिहिलंय तिथे नेमकं. हा, बोला सर तुम्ही. बोला बोला. हा मॅडम, मला सकाळी तर खूप छान वाटलं होतं जेव्हा माझं ओंजळ हेवी झाली होती. तेव्हा एकदम मला असं सरळ ताठ नाही बसता येत, तर माझी पाठ दुखत होती, पण मी बसली होती. पण जेव्हा माझं हे जड झालं ना, ऑटोमॅटिकली ती दुखणं माझं निघून गेलं होतं मॉर्निंगला. पण आता जेव्हा मला तुम्ही सांगितलं तेव्हा मी फिंगर्सवर कॉन्सन्ट्रेट करत होती, कारण माझे फिंगरचे जॉईंट्स बोलले नाही, मला आर्थरायटिस आहे. पण मला ते फोकस नाही करता आलं, कारण माझ्या हँड्स मध्ये प्रॉब्लेम आहे, बोटांमध्ये प्रॉब्लेम आहे मला. तर मग ते कसं मी करायला पाहिजे? नाही, पण मग तुम्ही हे बघा, आता आपण उद्या 7 चक्र शिकणार आहोत. तर 7 चक्राचे जरी तिथे तुम्ही डोळ्यात असे जरी इथे आपलं 7 चक्र असतं, इथे थर्ड आय चक्र आहे, या डोळ्याने जरी तिथे पोहोचले का आपल्या, आता समजा आपण मनात जरी तिथे एनर्जी तिथे फोकस केला का, आता पाठीमागे हात जात नाही समजा, तर तिथे जरी आपल्या डोळ्यातून असं इथून थर्ड आय चक्राने आपला पूर्ण फोकस त्या दुखणाऱ्या भागावर जाऊ द्यायचा, का माझा हा हात माझा तिथे गेलेला आहे असं. आणि तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. ओके. फिंगर्सचा प्रॉब्लेम आहे माझ्या. हो ना, मग फिंगर्स तुम्ही मध्ये फिंगरवर करा तसं. मी एक उदाहरण दिलं तुम्हाला, का ज्यांच्या हात पाठीपर्यंत जात नाही, पाठीला आपलं बघा हात पोचत नाही इतक्या वेळ, आणि इतक्या वेळ धरून नाही ठेवणं शक्य होत पाठीला हात. मग त्यावेळेला तुम्ही आपल्या थर्ड आय चक्रातून पण त्या जागेवर तिथे फोकस करू शकता, की माझी पूर्ण हिलिंग तिथे जात आहे आणि तिथे एकदम छान होत आहे. ओके, तसं मग तुम्ही हातांवर करा, तुमचे जे बोट आहेत ना त्यांच्यावर फोकस करा, असं म्हणते मी. ओके. हा, शुभांगी मॅडम, तुम्हाला परत बोलायचंय. हा, आपण जर हे करतो तर त्यावेळेस कोणती क्रिया करते? हे चारही करूनच करायचं? हो, हे चारही तर तुम्हाला डेली करायचं आहे आता, म्हणजे त्याच्याने तुमची एनर्जी एकदम प्रॉपर ऍक्टिव्हेट होत जाईल. आता काही जणांना मी तुम्हाला सांगते, इथून जे व्हायब्रेशन सुरू होतात आपल्या हातातून, तर ते सुरू होण्यासाठी 3 मिनिटं पण लागू शकतात. लगेच आपण सुरू केलं, हा व्हायब्रेशन आले, लगेच नाही होणार. कधी कधी लगेच पण होतील, तुम्ही जेवढी त्याची प्रॅक्टिस कराल तर लगेच ते व्हायब्रेशन सुरू होतील. पण ते हात तसे पकडून ठेवायचे. कधी कधी 3 मिनिटं लागू शकतं व्हायब्रेशन सुरू व्हायला. आणि व्हायब्रेशन सुरू झाले आपल्या हातातून, आणि एखाद्या जागेचं दुखणं किती जुनं आहे, आत्ताच लगेच झालेलं आहे, तर त्याच्याप्रमाणे त्या जागेला किती गरज आहे हिलिंगची, तेवढा वेळ बरोबर हिलिंग चालू राहील तुमच्या हातातून. समजा तिथे 10च मिनिटं गरज आहे हिलिंगची, तर 10 मिनिटात ऑटोमॅटिक ते व्हायब्रेशन थांबून जातील आणि तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल का आता व्हायब्रेशन संपले आहे, मी इथे हिलिंग थांबवायला पाहिजे. कधी कधी खूप जुनं दुखणं आहे, ते खूप वर्षापासूनचं आहे, तर त्यावेळेला तिथे तुम्हाला जास्त वेळ पण लागू शकतो. मग त्या पद्धतीने तुम्हाला ती आता जास्त वेळ सुरुवातीला लागेल, मग ते दुखणं कमी होत होत तो वेळ ऑटोमॅटिक कमी कमी पण होईल. पण मग त्या पद्धतीने तुम्हाला ठरवायचं आहे का तिथे किती हिलिंग द्यायचं आहे. ओके. थँक्यू. हा, अजून कोणाला बोलायचंय? सगळ्यांना अनुभव आले छान? ओके. हा, चला आता आपण पुढचा टॉपिक घेऊया. आपल्याला अन्न पाणी चार्ज करायचं आहे. आपला सिलेबस खूप आहे, प्रॅक्टिकल्स खूप आहेत. आपण आता पटापट पुढे जाऊया. मॅडम, शीतपित्ताचा त्रास कमी होतो ना? शीतपित्ताचा त्रास सगळं सगळं कमी होणार आहे. असं कुठलीच त्याला कसं हिलिंग करायचं मग? एक मिनिट मी सांगते का, असं एकही गोष्ट नाही का तिथे हिलिंग पोचणार नाही. तुम्हाला मी काय म्हटलं, तुमचा फोकस तुमच्या दुःखावर, तुमच्या त्रासाच्या जागेवर तुमचा फोकस जाऊ द्या. मग तुम्ही तिथे फोकस जाऊ द्यायचा. आता मी इतक्यात सांगितलं का जिथे हात पोहोचत नाही तिथे हे थर्ड आय चक्राने तुमचं असं माइंड मधून तुम्ही तिथे फोकस पाठवा. आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला, त्या पद्धतीने करा. कारण प्रत्येक ठिकाणी हात नाही पोहोचत आपल्या पाठीला, कमरेला, आणि जास्त वेळ धरून ठेवणं आपल्याला शक्य नाही होत.
ओके, सुरुवातीला हात लावायचे, पण नंतर जास्त वेळ नाही झालं तर मग हात काढून तिथं तुम्ही थर्ड आय चक्रातून पण करू शकता. क्लिअर इथपर्यंत? आता आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे. ओके, आता बरेच लोक अजून बाकी आहेत, सगळ्यांना छान छान अनुभव आले आहे. आपण त्यांचे पण घेऊया. आता पुढचा टॉपिक पण घेऊया, नाही तर आजचा सगळा पुढचा टॉपिक राहून जाईल. ओके, चला आता आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे. सगळ्यांनी पाणी घेतलंय सोबत? ज्यांनी बॉटल असेल पाण्याची त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टेस्ट करून बघायचं आहे. आपल्या घरच्या पाण्याची टेस्ट आपल्याला माहिती आहे. आता ही टेस्ट तुम्हाला बघायची आहे का कशी बदलणार आहे. ही टेस्ट केली. आता हे दोन्ही हातांमध्ये पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे बॉटल आहे त्यांनी असा हात ठेवायचा आहे. पण आता रेकीची प्रार्थना करायची आहे आपल्याला. सर्वांनी डोळे बंद करून रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे, मी या पाण्याचाही आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. रेकीची प्रार्थना केली. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, या पाण्यावर कप शेप मध्ये हात घ्यायचा आहे. पाण्यावर असा मी वरती दाखवते, असा कप शेप मध्ये हात घ्यायचा आहे आणि तिथे बोलायचं आहे, हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं म्हणून 1-2 मिनिटं, 5 मिनिटं हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. आपला हात टच करायचा नाहीये बॉटलला, ग्लासला. हातात व्हायब्रेशन सुरू झालेले आहेत. हातातले व्हायब्रेशन सुरू होऊन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. कमीत कमी 5-6 मिनिटं तरी आपल्याला हिलिंग करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आता हे पाणी पिऊन बघायचं आहे. बघा पाण्याला चव, काय फरक पडलाय पाण्याच्या चवीत. कसं लागतंय पाणी. पाण्याच्या चवीत फरक पडला. बोला सुलभा मॅडम, बोला कसं लागलं पाणी तुम्हाला. खरंच तीर्थच वाटतंय. तीर्थ वाटतंय. अगोदर पाणी वेगळंच लागत होतं. येस जारचं पाणी ना, वाटलं पाणी एकदम मस्त तीर्थासारखंच वाटलं खरंच. अरे वा, खूप छान. मधुरा मॅडम, तुम्हाला कसं लागलं पाणी. अगदी तीर्थ समानच लागलं. पहिले कारण पितलं होतं ना, त्याच्यामुळे फरक जाणवला. येस, मी त्याच्यासाठीच आधी तुम्हाला पाणी पिऊन घ्यायला लावला का बघा टेस्ट पाण्यामध्ये काय चेंज होतो. बघा आपल्याच घरातलं पाणी आहे. काल पण आपण अभ्यास केला का, मी तुम्हाला फोटो दाखवले होते काही का, आपण पाण्याला जे अफर्मेशन देऊ त्याप्रमाणे ते पाणी काम करणार आहे. ओके, तर त्याच्याप्रमाणे बघा मी तुम्हाला दाखवले होते का पाण्याचे क्रिस्टल कसे बदलत जात होते. त्याला आपण व्हाईट साईड बोललो तर त्याप्रमाणे त्याचे क्रिस्टल कसे झाले आणि त्याला आपण लव, थँक्यू आपण जर ही भावना दिली तर ते पाण्याचे क्रिस्टल कसे बदलत होते. तर हे पाणी आपण आता चार्ज करायचं शिकलेलो आहे. कसं करायचं, रेकीची प्रार्थना करायची आणि त्याच्यावर मग नंतर आपण आपले हात ठेवून हिलिंग करायचं आहे. आता तुम्हाला हे रोज घरी करायचं आहे.
हे रोज करायचं आहे. काय करायचं, आपल्या घरातला माठ घ्यायचा ज्याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर करतो. ते आपलं आरो असेल, आरो केंट, तुमच्या घरात माठ असेल तर माठाला, आता आपण माठ आहे समजा पकडायचं, माठाला दोन्ही हात लावायचे. सगळ्यात पहिले रेकीची प्रार्थना करून घ्यायची, दोन्ही हाताचा स्पर्श करायचा आणि मग बोलायचं आहे, हे पाणी पिऊन माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. हा, हे असं मरून ते पाणी आपण एक 5-6 मिनिटं ते त्या पाण्याला पूर्ण हिलिंग करायचं आहे, माठाला बाहेरूनच करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ते पाणी पिऊन बघा. पूर्ण दिवसभर सगळ्यांना पिऊ द्या. नंतर तुमच्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, पाहुण्याला पण दिलं तुम्ही तरी तो म्हणेल, अरे तुमचं पाणी किती गोड आणि छान लागतं आहे. त्याला पण एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे तुमच्या घरातून. ओके, तर ते पाणी तुम्ही सगळ्यांना देऊ शकता, तुम्ही सगळेजण पिऊ शकता. आता तुम्हाला एक प्रयोग घरी करायचा आहे, तो आता आपण इथे नाही करायचं, ते प्रॅक्टिकल घरी करायचं आहे. तर तुम्हाला पाण्याचा ग्लास भरायचा आहे, त्याच्या रेकीची प्रार्थना करायची आहे आणि त्याला म्हणायचं आहे का ह्या पाण्याची चव औषधासारखी येत आहे, ह्या पाण्याची चव औषधाच्या सारखी येत आहे. बघा तुम्ही करून, तुमचं पाणी सरळ, तुम्हाला सरळ त्या औषधासारखा असा वास येईल आणि त्या पाण्याची टेस्टही तुम्हाला तशी लागणार आहे. हा प्रयोग सगळ्यांनी घरी करून बघा. ओके, म्हणजे आपण जे बोलतो ते पाण्यामध्ये उतरत असतं. मग आपण किचन मध्ये तर किती बोलतो विचार करा. किचन मध्ये पाणी असतं, आपल्या जेवणाचं सामान असतं, सगळं असतं. प्राण ऊर्जा म्हणतो आपण आपल्या किचनला. मॅडम, हा बोला. पिरियड्स वगैरे चालू असते तेव्हा पण हो करायला हो, चालते हे बघा, मी तुम्हाला एकच सगळ्यांना आज क्लिअर करते आहे का आपल्या रेकीला पिरियड नंतर नॉनव्हेज याचं कुठलंही बंधन नाहीये. त्याचा काहीही याच्याशी संबंध नाही राहत. ओके, तुम्ही मॅडम, रोज ती पहिले जी प्रार्थना म्हटली होती ना आपण 2 हात असे करून, तर ती म्हणजे पाठ करावी लागेल, तर ते आजचं मी तुम्हाला रेकॉर्डिंग लगेच पाठवून देईल, तुम्ही बघून अच्छा. घ्या, प्रॉपर लिहून घ्या त्याप्रमाणे. ओके, चालेल, थँक्यू. हा, कारण आपला पुढचा सिलेबस आहे, नाही तर मी तुम्हाला आताच लिहून दिली असती. आपल्या कालचे पण 2 टॉपिक ऍक्च्युली राहून जात आहे आपल्या बोलण्यामध्ये, मग त्याच्यामुळे तो सिलेबस नको राहिला. ओके, हे झालं आपलं पाणी चार्ज करायचं. तुम्ही हे पाणी सगळ्यांना प्यायला देऊ शकतात. आता आपल्याला अन्न चार्ज करायचं आहे. आपल्या घरातला जो आपण स्वयंपाक बनवतो त्याला देखील चार्ज करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं, आपला स्वयंपाक बनवला आपण, गॅस ओट्यावर सगळे पोळी, भाजी, वरण, भात काय बनवलं आहे ते सगळं ओपन करून ठेवायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचे नाही. सगळे उघडे करून ठेवले आपण, ते सगळे रचून घेतलं ओट्यावर आणि सगळं आपण त्याच्यावर झाकणं काढून घेतले आणि आपली रेकीची प्रार्थना करायची. मी स्वतःचा आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे, मी या अन्नाचा देखील आभारी आहे. ओके, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. असं करून काय करायचं, आपले दोन्ही हात तिथे हिलिंग साठी घालायचे. त्याच्या आधी आपण प्रार्थनेमध्येच हे बोलायचं आहे का हे जेवण खाणाऱ्या माझ्या घरातल्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. असे करून आपले दोन्ही हातातून व्हायब्रेशन सुरू करून, व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत सगळ्या जेवणाला तुम्ही हिलिंग करायचं आहे. आणि मग बघा, जेवायला बसा, तुमचं जेवण अगदी तुम्हाला प्रसादासारखं लागेल आणि सगळ्यांचं खाऊन अगदी मन शांत आणि तृप्त होईल. ओके, तर हे तुम्हाला आजपासून तुम्हाला जे सांगितलं, जसं ऍक्टिव्हेशनचे 4 पॉइंट सांगितले, डावा हात, उजवा हात, क्राऊन चक्र, दुधय चक्र आणि नाभी चक्र, हे तुम्हाला 4 पॉइंटवर रोज ऍक्टिव्हेशन करायचं आहे. पाणी चार्ज करायचं आहे रोज आणि अन्न चार्ज करायचं आहे रोज. हे तुम्हाला रोज करायचं आहे. याच्याने बघा तुमच्या लाईफ मधलं एकदम, म्हणजे घरातही सगळेजण एकदम हॅप्पी आणि आनंदी राहायला लागतील. तुमच्या घरातलं पूर्ण वातावरण बदलून जाईल. अगदी हसतं खेळतं कुटुंब होईल तुमचं. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? आता आपला कालचा एक टॉपिक इथपर्यंत आलाय, सगळ्यांचं क्लिअर आहे? आपण पुढे जायचं. ओके, तर चला मग आता आपला कालचा एक टॉपिक राहिला आहे औराचा, तो आपण क्लिअर करून घेऊ.
औरामध्ये आपल्याला आपला औरा कसा क्लीन करायचा ते बघायचं राहिलेलं आहे. ओके, आपण काल औरा बघितला, स्वतःचा औरा बघितला, निर्जीव वस्तूंचा बघितला, सजीव वस्तूंचा औरा बघितला ना, आठवतोय का? ओके, हा चला, आहे सगळे म्हणजे जागेवर आहे. ओके, कोणाच्या डोक्यावरून हेलिकॉप्टर नाही गेलेलं आहे, सगळे आहे जागेवर. चला, ओके. मग आपल्याला काय करायचं आहे, तो जो औरा आहे आपला तो क्लीन कसा करायचा. औरा बघितला, पण मी तुम्हाला म्हटलं का आई आजीन ते मीठ उतरवायचे आपल्या अंगावरून. पण आता आपण प्रत्येक वेळेला आई आजी जवळ जाणार आहे का? नाही. आता आपल्याला स्वतःचा औरा क्लीन करायचा आहे. आणि आता आपण एनर्जी क्षेत्रामध्ये आहोत. तर बघा, एनर्जी दोनच असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होत नाही, ती फक्त तिचं रूप बदलत राहते. तर त्याच्यामुळे आपण आपला औरा नेहमी क्लीन ठेवायचा. तर कसं करायचं आहे, माझ्या बरोबर सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. चला, सर्वांनी रेडी व्हा प्रॅक्टिकल साठी. आरामदायी अवस्थेत ताट बसायचं आहे. ताट बसायचं आहे. ताट बसल्याने काय होतं, तुमचे 7 चक्र सरळ लाईन मध्ये येतात आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, आणि तुम्हाला त्याची खूप एनर्जी मिळते 7 चक्राची. दोन्ही हात रब करायचे आहेत. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं म्हणायचं आहे. आणि दोन्ही हात रब करायचे आहेत. आता काय करायचं आहे, इथं आपलं क्राउन चक्र आहे, याला टच करायचं नाहीये. थोड्या अंतरावरून हात घ्यायचे आहे आणि अगदी हळूहळू खाली जाऊ द्यायचं आहे. जर माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. असं म्हणत म्हणत हात पूर्ण पायापर्यंत हळूवार खाली जाऊ द्यायचे आहे. हळू कप शेप मध्ये हात घ्यायचे, हात सरळ नाही घ्यायचे. कप शेप करा. पूर्ण पायापर्यंत हात जाऊ द्यायचे आहे. आणि पायापर्यंत आल्यानंतर त्याची एनर्जी हातांमधली उचलायची आहे. सगळी निगेटिव्ह एनर्जी उचलायची. इकडे बघा माझ्याकडे, त्याला फुंकर मारायची वरती. ब्रह्मांड में जाके स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. ही सर्व एनर्जी आपण ब्रह्मांडात स्थापित करून दिली. एकदा परत करूया. ओके, रेकीची प्रार्थना आता नाही करत मी, तुम्हाला माहिती का, रेकीची प्रार्थनेने सुरुवात करायची आहे. दोन्ही हात रब करायचे. हळूवार हात खाली घ्यायचे. आपल्या क्राउन चक्रापासून हळूवार हात खाली घ्यायचे. जर माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आली असेल तर ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. जर माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आली असेल तर ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. त्यापर्यंत हे प्रोसिजर कम्प्लीट होऊन जाते ना आपलं म्हणजे. तर ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. हळूवार हात खाली घ्यायचे आहे. हळूवार हात खाली घ्यायचे आहे. पूर्ण आपल्या पायापर्यंत हात घ्यायचे खाली आणि पायापासून अशी एनर्जी अशी उचलायची आहे दोघी हातांमध्ये. ओके, आणि ब्रह्मांडामध्ये फुंकर मारायची आधी. ब्रह्मांड में जाके स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. तिला ब्रह्मांडात आपण निगेटिव्ह एनर्जीला ब्रह्मांडात स्थापित केली. ओके, आलं आपला औरा कसा क्लीन करायचा. आता आपला औरा लॉक कसा करायचा. ओके, तर काय करायचं, आपले दोन्ही हात आहे ना आपल्या पायापासून घ्यायचे. असे पायापासून घेते मी. आता मी चेअरवर येतं, मला नाही सांगता येणार खाली वाकून. असे दोघं खालच्या पायापासून असे हात घ्यायचे, वरती आणायचे आणि इथे आपल्याला गाठ बांधायची आहे. ओके, गाठ बांधली. हा झाला तुमचा औरा लॉक. असा पायापासून दोघी तळ पायापासून असं वरती हात आणायचे आहे आणि इथे त्याला गाठ बांधायची आहे. हा झाला औरा लॉक. आता हा औरा लॉक केला. आता औरा ओपन कधी करायचा. औरा लॉक करायचा, आलं लक्षात. येस, आता औरा ओपन कधी करायचा,
का ज्या वेळेला आपण रेखीची प्रार्थना करतो तर त्यावेळेला औरा ऑटोमॅटिक ओपन होतो. कारण आपण रेखीची प्रार्थना केव्हा करतो? जेव्हा आपल्याला काही गरज आहे, काही आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे किंवा मग कोणाला हिलिंग करायचं आहे, त्यावेळेला आपण रेखीची प्रार्थना करतो. त्यावेळेला ऑटोमॅटिक आपला औरा ओपन होतो. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. ओके, आजचे जे पण मी प्रॅक्टिकल करून घेतलेले आहे हे सर्व तुम्हाला डेली करायचे आहे. रोज आपला औरा क्लीन करायचा आहे. क्लिअर आहे? कसा करायचा बघितलं? नसेल लक्षात आला तर मी तुम्हाला लवकर आजचा व्हिडिओ पाठवून देईल. तो बघून तुम्ही त्याची जरा प्रॅक्टिस करा. चुकीच्या पद्धतीने करू नका. ओके, हा बोला शारदा मॅडम, बोला. ते आता हे औरा क्लिनिंग करत होतो ना, तेव्हा ते हातामध्ये ना असं जळजळ व्हायला लागली हातामध्ये. माझ्या हातात आहे ना असं मिरची कशी लागते आपल्याला कापल्यानंतर, ते तसं होत होतं. येस येस, बघा ना, मग ते औरा क्लीन करतोय ना. क्लीन म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे काही आहे ते सगळं मिरची सारखं जे काही आहे निगेटिव्हिटी ते सगळे तुमच्या हातांमध्ये आली ना. जाणवत होतं मला ते एकदम. आपण म्हणतच तर होतो ना का जी पण औरामध्ये निगेटिव्हिटी ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. मग हातांमध्ये घेतली आणि ती आपण ब्रह्मांडात हुंकार मारली आणि सोडून दिली आणि ब्रह्मांडात स्थापित केली. स्थापित हो तिकडे आपण वरती त्याला स्थापित करून दिली. मग ती सगळी नकारात्मकता ती तुम्हाला मिरची सारखी जाणवली, कोणाला अशी काळी काळी चिगट चिगट जाणवते, असं वेगवेगळ्या पद्धतीने. आणि कोणाला नुसतीच एनर्जी आहे आणि टाकली म्हणजे नॉर्मल असेल, जास्त एनर्जी जुनी नसेल तर ती लवकर क्लीन होऊन जाते. ते तुम्हाला जाणवत होतं. ओके, उलट छान झालं तुमचं प्रॉपर प्रॅक्टिकल झालं उलट. अच्छा, हो, अजून अजून बरं, मी एक म्हणत होती का आपला आज सकाळी शक्तिपात झाला. ओके, तर शक्तिपात ज्या वेळेला आपला होतो ना, तर त्यावेळेला मी कालच तुम्हाला सांगितलं, डॉक्टर उमिका हुसैनने काय सांगितलंय, शक्तिपात किंवा आपण एनर्जी जेव्हा देतो एनर्जी, तर त्याचा एनर्जी एक्सचेंज घ्यायचा असतो. तर मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला काही रक्कम पाठवा माझ्या ह्याच्यावर, 101 रुपये, 51 रुपये, 21 रुपये, तुमच्या मनावर आहे. आणि जर मला नसतील पाठवायचे तर कोणीही तुम्हाला रस्त्यावर गरीब व्यक्ती दिसेल तिला 10-20 रुपयाचा उसाचा रस पाजा, गरम गरम वडापाव दिसला तो खाऊ घाला, लहान मुलं तुम्हाला खेळताना दिसली तर त्यांना मूठभर चॉकलेट द्या. तुम्ही काहीही करा, पण काय तुमच्यापासून काहीतरी जाऊ द्या. त्याच्याने काय होणार आहे, तुम्ही माझ्या कर्मामध्ये अडकणार नाही, मी तुमच्या कर्मामध्ये अडकणार नाही. आता तुम्ही मला पेमेंट नाही केलं तरी चालणार आहे. मी आज संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात जाणार आहे. तिथे जेही गरीब असतील त्यांना मी तेच सांगणार आहे का रेकी लेवल 1चा क्लास जे मी फ्री दिलेला आहे त्याचा हे एनर्जी एक्सचेंज मी या गरीबाला देते आहे. मी माझ्या बाजूने मी माझं क्लिअर करून घेणार आहे. ओके, तर तुम्ही पण तुमच्या बाजूने क्लीन करून घ्या, असं माझं म्हणणं आहे. आणि जर कोणाला मला पैसे द्यायची इच्छा असेल तर तुम्ही माझा 79चा नंबर आहे त्याच्यावर फोन पे करा किंवा मला एकदा मेसेज करून विचारून घ्या तर कशावर पैसे टाकू, तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. चालेल. मी तुम्हाला 2-3 ऑप्शन दिले आहेत. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही करा. मी कुठलंही तुम्हाला बंधन घालणार नाहीये, कारण माझ्याकडून हा रेकी लेवल 1चा क्लास पूर्णपणे फ्री आहे. ओके, हो हो क्लिअर आहे सगळ्यांना? हो मॅडम. येस. आता दुसरी गोष्ट, उद्या संडे आहे तर उद्या संडेला क्लास मला घ्यायचा होता, तर कोण कोण रेडी आहे? जमणार आहे उद्या संडेला सगळ्यांचं? हो, सगळ्यांचे नाहीये ना हात वरती? मॅडम उद्या मला नाही पॉसिबल. नाही का? कारण भरपूर जणांचा हो आहे, 2-3च जण बहुतेक नाही म्हणताय, पण जाऊ द्या, मंडेला घेऊ. करा, एक दिवस आराम करा. ओके, कारण काही जण नाही म्हणताय, मग काही हो म्हणताय, त्याच्यापेक्षा एक दिवस आराम करा. आपण मंडेला घेऊ प्रॉपर. ओके, मंडेला आपण 7 चक्र घेणार आहोत. आणि 7 चक्र आपल्या शरीरामध्ये कुठे आहेत, त्यांचे बीज मंत्र काय आहेत, त्यांचे कलर काय आहे, 7 चक्र आपल्या शरीरामध्ये काय काम करतात, नंतर त्याचं ऍक्टिव्ह राहिले तर ते काय काम करतील, आणि त्याचा इम्बॅलन्स राहिले आपल्या शरीरात तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे आपण सर्व बघणार आहोत. 7 चक्राच्या जागा बघणार आहोत का कशा राहता, त्याच्यानंतर त्याचं एक सुंदरसं मेडिटेशन बघणार आहोत. ओके, सोमवारी आपलं खूप छान राहणार आहे आणि मंगळवारी पण आपलं खूप सुंदर राहणार. अगदी मनी मंत्रापासून मी तुम्हाला सगळं देणार आहे मंगळवारी. क्लिअर आहे? मॅडम हा बोला.
त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का? कारण की मला सोमवारी ना शाळेत बोलवलंय मॅडम. त्यांना थोडी मदत करायची. मी रिटायर झालेली आहे, पण त्यांना ते जमत नाही ना क्लेरिकल वर्क. मग मी जाते जरा मदतीला ना. तर त्या म्हणाले की मॅडम आज या म्हणून. तर हो, पण मग तुम्ही थोडा टाइम ऍडजस्ट करून बघा. तुम्ही जाण्याबद्दल काही विषय नाहीये. थोडा टाइम आपला बघा हा, आणि मग त्याच्या व्यतिरिक्त जाऊन बघा. ओके, चला. मॅम मला मॅम हा, बोला. मी सोमवारी प्रवासात राहीन मग नाही, तुम्ही हेडफोन लावून ऐका ना. बर हा, तेवढं चालेल. तर ऐका तुम्ही. नंतर मग प्रॉपर परत घरी आले का मेडिटेशन जे राहील ते ऑडिओ लावून ऐकून घ्या परत एकदा. बर है चालेल. ना? हा, मिस नका करू फक्त. हा, बोला बरं. सोनाली मॅडम. हा जो ओरा क्लिनिंग आहे हे मुलांचं आम्ही करू शकतो का? हो, मुलांचा पण आता आपण सोमवारी काय करू, दुसऱ्यांचा औरा क्लिनिंग कसं करायचं ते पण शिकवणार आहे. ओके, आता आहे का मुलं कोणाकडे? आपण लगेच करून बघूया. हा, बोला. सुवर्णा मॅडम, बोलवा तुमच्या मुलाला. हो हो. लगेच प्रॅक्टिकल घेऊया. क्षितिज मी त्यांना पिन मध्ये घेते आहे. येस, लगेच औरा क्लीन करून टाकूया आपण. का स्वतःचा कसा क्लीन केला आणि दुसऱ्याचा कसा क्लीन करायचा ते बघून घेऊया. म्हणजे औरा टॉपिक आपला क्लिअर होऊन जाईल. तो बसला आहे ना, तशा पद्धतीने तुम्ही त्याच्या समोर बसा. हा, येस. आता तुम्हाला काय करायचं, आपण स्वतःचा केला होता ना त्याच पद्धतीने त्याचा करा. पहिले दोन्ही हात रफ करा, रेखीची प्रार्थना करा. मुलाचं नाव काय आहे? क्षितिज. क्षितिज. हा, मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी क्षितिजची देखील आभारी आहे. आपण ज्याचा औरा क्लीन करतो आहे त्याचं पण नाव घ्यायचं आहे. तर मी क्षितिजची आभारी आहे. आणि असं करून त्याचे बघा, माझ्याकडे बघा, आणि त्याच्यात आपण आपलं स्वतःच केलं त्या पद्धतीने त्याचा पुढून करा. पुढून 3 वेळा करायचा आहे. करा पुढून 3 वेळा. हळूहळू खाली हात जाऊ द्यायचा, टच करायचं नाही शरीराला. बाळा, तू डोळे बंद करून बसला तरी चालेल. क्षितिज बाळा, पायापर्यंत हात येऊ द्या. बाकीच्यांना दिसतंय सगळ्यांना? पायापर्यंत येऊ द्या. आणि ब्रह्मांडात 3 वेळा करून झालं का ब्रह्मांडात तिसऱ्यांदा ब्रह्मांडात सोडून द्या ती एनर्जी. येस, व्हेरी गुड. क्षितिजच्या आभा मंडळामध्ये जीही कुठली निगेटिव्हिटी आहे ती माझ्या हातांमध्ये येऊ दे, असं बोलायचंय तुम्हाला. क्षितिजच्या आभा मंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. बरोबर. इकडून 3 वेळा झालं समोरून का ती एनर्जी आकाशात टाकायची. ब्रह्मांडात शुद्ध करा. फुंकर मारा. हा, येस. शुद्ध हो, शुद्ध हो, आणि तिथं स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो करायचं तिला. शुद्ध हो आणि तिथे स्थापित. येस. मग आता त्याच्या डाव्या हाताने करा. तेच त्याचा डावा हात आहे ना, तू फिर वाळा जरा. डावा हात आईकडे येऊ दे. हा, येस. तुम्ही तशाच बसा. त्याचा फक्त डावा हात तुमच्या बाजूला येऊ द्या. हा, असा. आता डाव्या हाताने तेच करा, सेम जे आपण पुढून केलं ना तेच सेम डाव्या हातापासून. येस, 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 परफेक्ट. येऊ द्या तसा हात खाली. डाव्या हाताने 3 वेळा, उजव्या हाताने 3 वेळा, आणि मागून 3 वेळा. टोटल आपल्याला 12 वेळा ती एनर्जी काढायची आहे. क्षितिजच्या आभा मंडळामध्ये जीही कुठली नकारात्मकता आहे ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. आता तुम्ही खूप फास्ट करता आहे. नंतर तुम्हाला निवांत हळूहळू करायचं आहे. ती एनर्जी निघतानाच फील करायचं आहे. माझ्या हातामध्ये येऊ दे. क्षितिजच्या आभा मंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. व्हेरी गुड. 3 वेळा केल्यानंतर आकाशात सोडायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. येस. आता त्याच्या पाठीमागून त्याला म्हणा, बाळा फिर. आता पाठीमाग पाठ येऊ द्या तुमच्याकडे. येस. क्षितिजच्या आभा मंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून माझ्या हातामध्ये येऊ दे.
क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. ब्रह्मांड में जाके प्रस्थापित हो. Yes, ma'am. करा आता पुढून त्या साईडने. वंदना मॅडम तुम्ही पण करताय ना, म्हणून मी तुम्हाला पिन मध्ये घेतलंय. करा, बरोबर क्षितिजच्या करताय. आभामंडळामध्ये तुम्ही पण जी बोलायचं काही आहे, नुसते हात नाही खाली उतरवायचे. आपल्या मुलीचं नाव घ्या आणि त्याप्रमाणे बोलायचं आहे. क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. क्षितिजच्या आभामंडळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या हातामध्ये येऊ दे. ब्रह्मांड में जाके प्रस्थापित हो. ब्रह्मांड में जाके स्थापित हो. ओके, म्हणजे काय केलं आपण त्याला, आता सरळ बसवा. मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली काय केलं. समोरून 3 वेळा केलं, नंतर डाव्या साईडने 3 वेळा केलं, त्याच्यानंतर पाठीमागून 3 वेळा केलं आणि उजव्या साईडने 3 वेळा केलं. असं आपण 12 वेळा आपल्याला करायचं आहे. ओके वंदना मॅडम, आलं तुमच्या लक्षात? हो मॅडम. येस, तुम्ही करत होत्या म्हणून मी तुम्हालाही पिन मध्ये घेतलं. ओके, आणि बरोबर हो, करत मी- होते तुम्ही. ओके, हो माझी मुलगी उभी Yes, होती. yes. आलं बाकीच्यांना सगळ्यांना लक्षात? त्याचा व्हिडिओ मिळेल का? हो, मिळणार आहे आजचा व्हिडिओ. मिळेल का? हा, ह्या द्या, म्हणजे लक्षात राहील ते, कारण थोडं कन्फ्युज होतं ना हो म्हणताना वगैरे. चालेल ना, चालेल. आजचा व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ बघूनच तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे. ओके, प्रॅक्टिस साठीच. हा, येस प्रॅक्टिस येस, मिळणार आहे. आता तुम्हाला स्वतःचा आवरा क्लीन करायचा, स्वतःचा आवरा लॉक करायचा, स्वतःचा आवरा ओपन कधी करायचा, दुसऱ्याचा आवरा कधी क्लीन कसा करायचा, हे आज आपण सगळं बघितलेलं आहे. अन्न पाणी चार्ज कसं करायचं ते बघितलेलं आहे. तर याची थोडी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, पण व्हिडिओ द्या आपण त्याचा. हो व्हिडिओ देणार आहे. देणार आहे. हो, बोला शुभांगी मॅडम. धन्यवाद. बोला ना, माईक म्यूट आहे तुमचा, ऑन करा. आपण आता दुसऱ्याचा काढला आपण, पण त्याची नाही गाठ बांधायची का मग? नाही, त्याचे नाही लॉक करायचा, त्याचं फक्त आपण क्लीन करून देऊ शकतो. बरं बरं. ओके, त्याला शिकवून द्या, स्वतः त्याला सांगायचं तुझा आवरा कसा लॉक करशील, त्याला शिकवून द्या तुम्ही. ओके, येस. अजून हा, शीतल मॅडम, आपला रोज 2 तास ठेवू का मी क्लास? बोला. बोलतच राहावं असं वाटतं. काय काय? तुमच्याशी बोलतच राहावं, ऐकत राहावं असं वाटतं. सगळं Yes, विसरून yes. जातो. चला बोला. तुमचा माईक म्यूट आहे शीतल मॅडम, तुम्ही ऑन करा आणि मग बोला. माईक म्यूट आहे. हा, हॅलो, येत आवाज? आवाज येतोय आता. माझा एक प्रश्न होता की चंचल जर मुलं असतील, स्थिर बसू शकत नाही, तर त्यांचा कधी निगेटिव्ह एनर्जी काढायची और क्लीन हा, आता मी सांगितलं ना, पुढून 3 वेळा, मागून 3 वेळा, या साईडने 3 वेळा आणि 12 वेळा काढायला सांगितलं मी तुम्हाला मुलांचं. ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही जे अफर्मेशन लिहिता आहे, अफर्मेशन लिहिताय ना तुम्ही, सांगितलं होतं मी. अफर्मेशनचं स्वतःचं रेकॉर्डिंग करा, ते तुम्ही ऐकायचं आहे. दुसऱ्या दिवशी शिकवलं होतं अफर्मेशन रायटिंग, त्याचा मी एक व्हिडिओ पण तुम्हाला पाठवलेला आहे. ओके, तर तो तुम्ही बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी दिलेला आहे. आणि ना आपल्या ग्रुपवर पण मी एक हे पाठवलंय, रेकॉर्डिंग पाठवलंय माझं युट्यूबचं, का त्याच्यामध्ये मुलांसाठी तुम्ही काय अफर्मेशन बनवू शकतात. तर मुलं अभ्यास करत नाहीये, चिडचिड करता आहेत, हट्टीपणा करता आहेत, तर त्याच्यात प्रॉपर शब्दरचना करून मी तुम्हाला पाठवलेला आहे. ते तुम्ही बघा. एक मिनिट, माझा जो तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. बाकीच्यांना आला का प्रश्न लक्षात, मला सांगता का? नाही. आवाज ब्रेक झालाय.
तुम्ही म्यूट झाले आता. हा बोला. हो, येतंय. येतोय का आवाज मॅडम आता माझा? येतोय, बोला. हा, मी म्हटलं तर माझा मुलगा चंचल आहे, तो बसू शकत नाही शांत, तर तो झोपल्यावर त्याचा ऑरा क्लीन करू शकतो का? करा तुम्ही, पण शक्यतो बसलेला राहिल्यावर करा ना. हो का? मग त्याला म्हणा बघ मी काहीतरी वेगळं करते आहे असं त्याला थोडं समजावून. किती वर्षाचा आहे? तो स्पेशल चाइल्ड आहे ना, म्हणून मग हा, मग स्थिर नाही. झोपलेला असताना करा. किती वर्षाचा आहे पण तो? तो आता 12 वर्षाचा आहे. अच्छा, झोपलेला असताना करू शकतात. ओके. थँक्यू. आणि तुम्हाला मी अफर्मेशनचा व्हिडिओ दिला आहे, त्याच्यात तुम्हाला खूप उपयोगी अफर्मेशन आहेत, ते बघा तुम्ही. हा बोला. दीपलक्ष्मी मॅडम बोला. बोला. मॅडम आवाज येतोय ना? हो हो हो. ऍक्च्युली मॅडम गेल्या 8 महिन्यांपूर्वी मला पॅरालिसिसचा इनिशियल अटॅक येऊन गेला होता. त्यामधून थोडीफार रिकव्हर झाले मी. बट माझ्या राईट पूर्ण साईडला कंटिन्युअसली मुंग्या 8 महिने झाले येतच होत्या. आज सकाळी जेव्हा आपण म्हणजे जे हे केलं आपण मॉर्निंगचं सेशन केला आणि आता जेव्हा हिलिंग केलं त्यानंतर मला थोडस माझ्या फेसमध्ये ज्या कंटिन्युअसली मुंग्या होत्या किंवा पायांमध्ये त्या कुठेतरी म्हणजे स्टॉप झाल्याचं जाणवत आहे. आणि मला एनर्जी देखील फील होत आहे. फक्त अजूनही माझं म्हणजे पूर्ण राईट हँड शोल्डर पासून खूप म्हणजे हेवी आहे आणि मुंग्या कंटिन्युअसली आहे. तर ते देखील होऊन जाईल ना रिकव्हर मॅम? नक्की होईल. अगदी 101% तुम्ही एकदम ओके होऊन जाणार आहेत. आपल्याच ग्रुपच्या आहे बघा, ह्या गीताताई आहे, त्या माझ्याकडे रेकीचा क्लासही त्यांनी केलेला आहे. मेडिटेशन करता स्वतः त्यांना पॅरालिसिस झालेला होता 5 वर्षापासून. ते आता त्यांचा अनुभव सांगतील बघा. गीताताई थोडं सांगता का? हो हो. माझा आवाज येतो का? हो येतोय. मला पण पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मला शालाकडे ब्रासलेट दिले हातात घालायला. मी एकदम बरी झाली आणि मला मी दुसऱ्यांचा पण माझ्या काकाला पण पॅरालिसिसचा अटॅक आला. मी आता त्याच्यात काय केलं का? हा, त्यांना थोडंसं बोलायला हे होतं. तर त्यांना पण स्वतः त्या 5 वर्षापासून पॅरालिसिसचा अटॅक त्यांना आलेला होता. तर आता त्या एकदम ओके आहे. काठी घेऊन घरात चालता आहेत. आणि आताच मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांच्या काकांना पण हे आला, अटॅक आला. तर त्यांनी लगेच त्यांची रेकीच्या पुढच्या लेवल पण त्यांनी केल्या. त्याच्यामुळे त्यांनी डिस्टन्सने त्यांना हिलिंग दिलं. अगदी योग्य वेळी त्या काकांना हिलिंग मिळालं. आणि ते आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच घरी डिस्चार्ज होऊन आले. आणि आता ह्या रोज त्यांना डिस्टन्सने पाणी चार्ज करून देता आहे, त्यांना हिलिंग देता आहेत. तर त्यांना खूप आराम पडलेला आहे. म्हणजे बघा, ज्या स्वतः पॅरालिसिसच्या दुखड्यामध्ये होत्या त्यांनी लगेच त्यांना दुसऱ्यांना पण दिलं आणि आज त्या पण खूप ओके आहे. त्यांच्या चेहऱ्यावर बघा किती तेज आलेला आहे. तुम्हाला वाटणारही नाही का यांना पॅरालिसिस आलेला आहे असं. 5 वर्षापासून त्या त्या याच्यामध्ये होत्या दुखण्यामध्ये. आणि त्या खूप ऍक्टिव्ह होत्या ऍक्च्युली आधी. पण ते 5 वर्ष झाले घरात अडकून पडल्या, पण आता बघा किती ऍक्टिव्ह आहे. सगळं एकदम छान होतं याच्याने. रेकीने तुम्ही आता मी किचन रेकीचे मध्ये जाऊन पण बरंच काम करते बरं का. किचन मध्ये जाऊन बरंच काम करते मी आता, भाज्या हे वगैरे बघा, दिवाळीला त्या किचन मध्ये गेल्या, घरच्यांसाठी काहीतरी बनवून खाऊ घातलं आणि आता सांगताय की मी किचन मधले आता भरपूर कामं करते. नाही तर इतके दिवसापासून त्यांच्या आंघोळीला बाई आहे, घरातल्या कामाला बाई आहे, स्वयंपाकाला बाई होती ना, आता सांगताय का मी किचन मध्ये जाऊन किचनचे पण बऱ्यापैकी कामं करते आहे. म्हणजे प्रत्येक ज्यांना लेडीजला अटॅक तोच आला ना, आनंद असतो ना, आपला किचन आपल्या ताब्यात पाहिजे. का मी घराच्यांसाठी काहीतरी बनवून खाऊ घातल्याचा आपल्याला एक वेगळाच आनंद असतो, है ना. ज्या आणि ताईंना तेच अटॅक ती आला स्वयंपाकाला बाई येणार आणि ती बनवून खाऊ घालेल. हा बोला गीताताई. नाही, ज्या ताईला अटॅक आला ना आता, त्यांनी डेली मेडिटेशन करा म्हणून. काय म्हटल्या? डेली त्या मेडिटेशन. ताईंना हो, डेली हा मेडिटेशन पण आहे आपलं. त्याच्याने खूप फरक पडला त्यांना. त्या अगदी रेग्युलर राहता रोज. ओके. आणि अगदी व्यवस्थित त्या रोज करता आहे डेली मेडिटेशन. त्याच्याने त्यांना खूप फरक पडलाय. तर त्याच्यामुळे दीपलक्ष्मी मॅडम तुम्ही तर विचारच करू नका. तुमचं तर अगदी असं पळून जाणार आहे दुखणं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगते, आपल्या ग्रुपमधल्या अजून एक लेडीज आहे. तर मला असं म्हणजे प्रत्येकाचं नाव शेअर नाही करतायत. तर त्या फक्त लेडीज आहे एवढंच सांगते. तर त्यांचं पण असंच होतं का त्यांना 16 वर्षापासून दुखणं होतं, ब्रेनचं दुखणं होतं. आणि त्या आजाराचं नाव खूप कठीण आहे, त्यांनी मला सांगितलं होतं. त्याच्यावर अजून भारतामध्ये शोधच चालू आहे का कोणते मेडिसिन द्यायचे आहे. तर त्याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांनी मला त्यांच्या आवाजात करून दिला आहे. मी तो ग्रुपवर शेअर करते का त्यांना बघा किती आराम पडला याच्यातून.
खूप सगळ्यांनी मला असे छान छान व्हिडिओ बनवून दिले आहे का आम्हाला हा आराम पडलेला आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं हे जे दुखणं आहे ना हे पण असं चुटकीसरशी पळून जाणार आहे. फक्त मी सांगते त्या पद्धतीने प्रॅक्टिकल्स करा, तुम्हाला नक्की आराम पडेल. आणि आजचं जे आपण स्वतःचं केलं ते तुम्ही रोज व्हिडिओ तो लावा व्हिडिओ आणि ऐका, त्याच्याने पण तुम्हाला खूप फरक पडून जाईल. ओके, सुवर्णा मॅडम तुम्हाला काही बोलायचंय? हो मॅडम, तुम्ही सांगितली तशी बुक बनवली मी. अरे वा, तर खूपच त्याच्यावर छान. तर 21 वेळा लिहायचं ना ते. हो, एक अफर्मेशन 11 वेळा लिहायची, 21 दिवस लिहायची. पण तुम्ही ही क्लासमध्ये सांगितलं 11 वेळा आणि तुम्ही जो व्हिडिओ पाठवला त्याच्यामध्ये 21 वेळा सांगितलं, म्हणून मी बरं कन्फ्युज ठीक आहे, झाले. 21 वेळा लिहा, चालेल. हा, आणि ते रेकॉर्ड केलं 4-5 अफर्मेशन रेकॉर्ड केले मी, सकाळ संध्याकाळ दररोज लावते ते येस येस येस, उठल्याबरोबर. खूप आणि छान. बघा सुवर्णा चालतात ना मॅडम आपल्या 5-6 अभ्यासाला पण सुरुवात केली आहे त्यांनी. खूप छान, 5-6 चालतात ना अफर्मेशन? चालतंय, काही हरकत नाही. चालेल. आणि हे एकच लिहायचं? हा, एकच. हो, एकच अफर्मेशन जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तीच कंटिन्यू करायची, रोज हो, नवीन चालेल. नाही घ्यायच्या. ओके, तुम्हाला तेच मेसेज केला होता मी, किती घेऊ पेजेस. आता सध्या 40च घेतले मी. हा चालतंय. बघा तुम्हाला नोटबुक बनवायची आहे तर सुरुवातीला तुम्ही 10 पेजेस पासून घ्या, 20 पेजेस घ्या. 1 रुपयाचा एक का 2 रुपयाचा एक पेज काहीतरी मिळतो तो. हो, 2 रुपये. आणि हे संपलं 21 दिवस झाले समजा, त्याच्यानंतर दुसरं लिहायचं का मग? दुसरा पेज घ्या ना, मग मागच्या साईडच्या पेजवर घ्या ना. तसं नाही, दुसरं अफर्मेशन आपल्याला जी हा, इच्छा आपली 21 आहे. दिवसानंतर. हो हो हो, थँक्यू. 21 दिवस. आणि तोपर्यंत ही पूर्ण होते का बघा. ही खूप मोठी इच्छा असेल तर मग त्याला अजून वेळ लागणार असेल तर ही थोडे दिवस अजून कंटिन्यू होणारच आहे करा. मॅडम, होणारच आहे. हा, नाही सांगते तुम्हाला पुढचं, जर हो. तुम्हाला वाटलं तर मग ती परत थोडे दिवस अजून कंटिन्यू करा असं. हो, ओके, 21 दिवस लिहू ना? 21 दिवस लिहा. चालेल, थँक्यू. हो हो, चला आपलं किती त्या वाजले राजलक्ष्मी आज? मॅडम आहेत ना, त्याला का हा बोला त्या ना. राजलक्ष्मी मॅडम आहेत ना, राजलक्ष्मी मॅडम आहेत ना, हा, त्यांना रेकी लेवल 2 करायला सांग. काय करायला सांगू? रेकी लेवल 2 चा क्लास करायला सांग त्यांना. अच्छा, दीपलक्ष्मी मॅडम तुम्ही रेकी हा, लेवल 2 चा दीपलक्ष्मी. क्लास करा म्हणे. आपली जी पुढची लेवल आहे त्याच्याने तुम्हाला खूप लवकर आराम पडेल असं. खूप म्हणजे माणूस बराच होतो त्यांनी. येस येस येस. थँक्यू. म्हणजे ना आता ह्या गीताताई आहे ना, त्या स्वतः पॅरालिसिस मधून चांगल्या झाल्या, अजून त्यांच्या घरच्यांना पण त्यांनी चांगलं केलं आणि आता बाहेरच्या पण केसेस घेताय त्या त्यांना पण छान करता आहेत. विचार करा, इतकी एनर्जी त्यांच्यामध्ये आली आणि तुम्ही पण त्याच्यातून नक्की छान बऱ्या होणार आहे. ओके, चालेल. चला आता आपण थांबूया, 4 वाजून गेले आहेत. ओके, चला आपण सर्वांना दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाय, टेक केअर. सोमवारी आपला रेग्युलर क्लास होईल 2:30 वाजता. ओके बाय बाय. ओके, चला बाय.